प्रसंग माझ्या बाबतीत घडलेला. काय झालं, एक तरुण मुलगा ऐन तारुण्यात कोवळ्या मिशा फुटतात, लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न उराशी बाळगून गावाबाहेर वेशीबाहेर शिवेबाहेर पडला आणि रात्रंदिवस सातत्याने 10 वर्ष अभ्यास केला. रात्रंदिवस 10 वर्ष अभ्यास केला, मात्र यश काही हाताची लागेना. शेवटी 11वा शेवटचा प्रयत्न असं आईवडिलांना सांगितलं आणि त्याच जोशानं त्याच जोमानं अभ्यास केला. रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून हाडाची काढं करून बुडाला फोड येईपर्यंत अभ्यास केला. पूर्व परीक्षा क्लिअर झाला, मुख्य परीक्षा क्लिअर झाला, पण पुन्हा तेच झालं. इंटरव्ह्यूमधून बाहेर झाला, बाद झाला. मग आईवडिलांच्या अपेक्षेने अवजड झालेलं डोकं घेऊन, तसेच पराजयाच्या रक्तबंबाळ झालेल्या जखमांचं ते मन घेऊन आणि आषाढातल्या दाटलेल्या त्या ढगाप्रमाणे आसवांनी भरलेलं ते डोळं घेऊन तो मुलगा आमच्या समोरच्या बिल्डिंगचा जिना वरती चढू लागला. आणि हा प्रसंग मी अगदी जवळूनच पाहत होते. तो दादा बिल्डिंगचा जिना वरती चढून गेला, चढला, पुढे आला, स्वतःच्या देहाला जमीनच्या दिशेने आरूढ केलं, आत्महत्या केली. माझ्या तोंडातून दादा असे शब्द उच्चारले गेले. तेवढ्यात झटकन तोंडावरती पाणी पडलं आणि जाग आली. बरं झालं, हे स्वप्न होतं. पण श्रोते हो, मी ज्यावेळी माझ्या या स्वप्नाचा विचार केला त्यावेळी मला असं जाणवलं की काही लोक ही दीर्घायुषी होतात, तर काही लोक अकाली मरण पावतात. काही लोक ही वैभवाच्या शिखरावरती चढतात, तर काही लोक ही दारिद्र्याच्या दरीत कोसळतात, आणि काही लोक ही नियतीच्या जातात भरडले जातात, आणि मग तीच लोक ही सुंदर अशा आयुष्याच्या मॅरेथॉनला हिट करून जातात. आणि म्हणूनच नमस्कार रसिक श्रोते हो, मी कुमारी शर्वरी सर्जेराव कुंभार या व्यासपीठावरती आयुष्यावर बोलू काही या विषयावरती शब्दफुलांची ओंजळ आपणासमोर अर्पण करण्यास उभी आहे. श्रोते हो, तुम्हाला महाभारतातील एक गोष्ट नक्कीच ठाऊक असेल. चे पुत्र अभिमन्यू हे चक्रव्यूहामध्ये अडकले होते, आणि चक्रव्यूहामध्ये अडकले असताना सर्व कौरवांनी मिळून त्यांना मारले होते. आणि ज्यावेळी ही गोष्ट अर्जुनांना कळते त्यावेळी त्यांना फारसं असं वाईट वाटत नाही, कारण युद्धामध्ये ही वीरगती प्राप्त होतेच. पण ज्यावेळी त्यांना हे कळतं की जयद्रथासारख्या व्यक्तीने आपल्या पुत्राच्या मृतदेहाला लात मारली आहे, त्यावेळी मात्र ते संतापतात, चिडतात आणि शपथ घेतात, उद्याच्या दिवसाचा सूर्यास्त होण्याच्या आधी मी त्या जयद्रथाचा वध करेन, अन्यथा मी स्वतःच्या देहाला अग्नीमध्ये समर्पित करून घेईन. एकीकडे पांडव ते चिंतेने व्याकुळ होतात, कारण एकच दिवस जर अर्जुनांना जयद्रथ नाही मिळाले तर त्या अर्जुनांचं काय. पण दुसरीकडे मात्र कौरव आनंदाने न्हावून जातात, आणि अखेर तो दिवस उजाडतो, ती पहाट उजाडते. एकीकडे युद्ध सुरू असतं, तर दुसरीकडे भगवान श्रीकृष्ण, अर्जुन आणि त्यांचा रथ हा जयद्रथाला शोधण्यास दंग होतो. दिवस पुढं सरकतो, सूर्य पुढं सरकतो, मात्र जयद्रथ काही हाताशी लागत नाही. शेवटी भगवान श्रीकृष्ण सूर्यासमोर ते ढग एकवटतात आणि सर्वांना सूर्यास्त झाला आहे असा भास होतो. आणि विनाशकाले विपरीत बुद्धी या समान असणारे कौरव हे जयद्रथाला अर्जुनांच्या पुढे उभं करतात, आणि तेवढ्याच एकवटलेले ढग हे भगवान श्रीकृष्ण विलग करतात आणि घेतो धनुष्य आणि करवत त्या जयद्रथाचा असा संदेश अर्जुनांना देतात, आणि अर्जुनाच्या हातून जयद्रथाचा वध होतो. श्रोते हो, जयद्रथाचा वध अर्जुनाच्या हातून झाला, पण ज्यावेळी सूर्यास्त झाला आहे असा भास पांडवांना होतो किंवा अर्जुनांना होतो, त्यावेळी स्वर आळवणाऱ्या सताराची तार एकदम तुटावी अशी अवस्था अर्जुनांची किंवा पांडवांची होती. आणि अशीच अवस्था आयुष्य जगताना कितीतरी वेळा आपली सुद्धा होत असते. असेच प्रसंग आपल्या आयुष्यात कधी काळी येऊन जात असतात. पण ज्यावेळी वाढत्या संधीछायेखाली पायाखालची वाट दिसेनाशी होते, त्यावेळी क्षितिजावरची चांदणी आणि त्या चांदणीचा तो मिणमिणणारा प्रकाश आपल्याला पाऊल वाट दाखवण्यासाठी पुरेसा असतो. मात्र त्या क्षितिजावरच्या चांदणीचा तो मिणमिणणारा प्रकाश आणि त्या प्रकाशाचा शिरकाव आपल्या आयुष्यामध्ये होईपर्यंत आपण संयम ठेवता आला पाहिजे, आणि आपण संयम ठेवला पाहिजे, कारण आपल्या आयुष्यात संयम ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. अहो, आयुष्यावरती बोलायला गेलं तर खूप काही आहे. आयुष्य हे शब्द ऐकले की आठवतात ते शिवबाराजे, कसे लढले होते, कसे झुंजले होते. आठवतात ते शंभूराजे, कसे हसत हसत मरणाला सामोरे गेले होते. आठवतात ते बाजीप्रभू, नेताजी, संताजी, तानाजी, ज्यांनी आपलं हृदय या मातृभूमीसाठी अर्पण केलंय, आपलं रक्त या मातृभूमीसाठी अर्पण केलंय, त्या रक्ताचा थेंब या मातृभूमीसाठी अर्पण केला. पण याच छत्रपतीच्या पावनभूमीत, पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनभूमीत म्हणजेच महाराष्ट्रात आपण जरी राहत असलो तरी आत्महत्यासारखे गंभीर प्रकार अजूनही घडतात. ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. अहो, एका परीक्षेच्या परिमितीबरोबर आपण स्वतःच्या आयुष्याची तुलना करून घेतो आणि आपलं सुंदर असं आयुष्य संपवून घेतो. हे अत्यंत चुकीचं आहे. मान्य आहे, पायात काटे रुतून बसतात, हे अगदी खरं आहे. पण फूल हे सुद्धा फुलत असतं, हे काय मग खरं नाही? पण फुलासारखं फुलायचं की काट्यासारखं सलायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. अहो, आयुष्याच्या आरंभी ज्यात काहीच अर्थ नाही असं ज्यावेळी वाटतं, खरं तर त्याचमध्ये कुठंतरी खोलवर अर्थ दडलेला असतो, आणि हे आपल्या आयुष्याच्या शेवटी कळतं. पण ज्याप्रमाणे आपल्याला परमेश्वर इंद्रिय देतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या उणीवान
मात करण्याचं शहाणपण साहस आपल्याला परमेश्वर देत असतो. फक्त गरज असते ती आपला आत्मविश्वास जागवण्याची. पण आज आपण आत्मविश्वास आपला जागवतो का, हा खरा प्रश्न उद्भवतो. आणि याचं उत्तर अर्थातच नाही आहे. कारण आजचा समाज, आजची लोक ही पूर्ण सैरावैरा झाले आहेत. आजचे तरुण किंवा तरुणी हे तर फक्त प्रेम या संकल्पनेमध्ये विहार करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच एका प्रियसीने प्रियकराला दिलेला नकार सुद्धा प्रियकर पचवू शकत नाही. आणि ज्यावेळी प्रियसी नकार देते त्याचवेळी तो प्रियकर नकारार्थी जीवनगर्तेत अडकून बसतो आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाची तुलना इतरांशी करून जातो आणि सुंदर अशा आयुष्यात असणं विसरून जातो. अरे काय हे? उठा, जागे व्हा, पहा ते विश्व, पहा ती दुनिया, एकरूप व्हा त्या निसर्गाशी, भिडा त्या वाऱ्याशी, सामोरे जा त्या आव्हानांशी आणि हसत हसत झुंजा, लढा त्या सुंदर अशा आयुष्याशी. मान्य आहे, ज्यावेळी माणूस एकाकी होतो त्यावेळी निसर्गाच्या नियमानुसार सोबतीच्या अपेक्षेने इकडे तिकडे पाहू लागतो. मात्र अशावेळी सोबत करा आपल्या छंदाला, आपल्या अंतर्गत असणाऱ्या ज्ञानाला. आणि असं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्ही पाहू शकाल, शोधू शकाल तुमच्या स्वतःमधल्या स्वतःला. म्हणून स्वतःसाठी जगायचं, इतरांसाठी कधीच जगायचं नाही. कारण या जगात कुणीच कुणाचं नसतं. आणि वास्तव आपल्याला हे सांगतात की आपली मुलं सुद्धा आपली नसतात. जगण्याला जीवनाची उमेद येते म्हणून जीव जन्माला येतो आणि तो जीव मूल म्हणून तुमच्यातून जन्म घेतो. मात्र तो तुमच्यासाठी जन्म घेत नाही, हे वास्तव आहे. आपण त्या जीवाला, मुलाला प्रेम देऊ शकतो, माया देऊ शकतो, पण आपले विचार त्या मुलाला देऊ शकत नाही. कारण प्रत्येक जीव हा जन्माला येताना स्वतंत्र विचारधारा घेऊन जन्माला येत असतो. म्हणून स्वतःसाठी जगायचं, स्वतःमधल्या खऱ्या अस्तित्वाचा शोध घेत राहायचा आणि अंतःकरण शुद्ध ठेवून कार्य करत राहायचं. ज्याप्रमाणे दिवसानंतर रात्र येते, ज्याप्रमाणे सूर्यानंतर चंद्र येतो आणि वसंतानंतर ग्रीष्म येतो, हे जितकं अटळ आहे अगदी तितकंच सुखानंतर दुःख येणं हे आपल्या आयुष्यामध्ये अटळ आहे. कारण आपलं आयुष्य हे व्हेंटिलेटरप्रमाणे असतं, त्यात चढ उतार हे येतच राहणार, यश अपयश संकटे ही येतच राहणार. पण ज्यावेळी आपल्या आयुष्यात संकटे येत असतात त्यावेळी आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी आणि सुधारण्याची एक संधी घेऊन येत असतात. आणि ज्यावेळी आपल्याला प्रस्थापित गोष्टी बदलायच्या असतात त्यावेळी अडथळे हे येतच राहतात. पण त्यावेळी मात्र सीगल पक्षाप्रमाणे आपल्या मातीचा मोह सोडून द्यायचा आणि आपले स्वप्न आणि महत्वाकांक्षा गाठण्याचा प्रयत्न करायचा. अहो, आयुष्यावरती बोलायला गेलं तर खूप काही आहे. बोलायला गेलं तर वेळ अपुरा पडेल, लिहायला गेलं तर पानं अपुरे पडतील. कारण आयुष्य हे कोणाचं नसतं, तुमचं असतं, माझं असतं, पानांचं असतं, फुलांचं असतं, झाडांचं असतं, वेलींचं असतं. अहो, त्या फुलांचं तर घ्या ना, अवघं एक दिवसाचं त्यांना आयुष्य लाभले. त्या एका दिवसामध्ये ज्यावेळी ते उमलतात त्या क्षणी आपण त्यांना तोडतो. पण त्याच एका दिवसामध्ये ते किती उत्साहानं फुलतात आणि अख्ख्या जगाला, त्या विश्वाला आनंद देऊन जातात. इतकंच नव्हे तर 2 घासासाठी आसुसलेले ते भिकारी किंवा 2 रुपयासाठी राबणारे ते मजुरी किंवा रक्ताचं पाणी करून कष्ट करणारे ते कष्टकरी, हे सुद्धा त्यांचं आयुष्य आनंदाने जगत आहेत. इतकंच नव्हे तर आपल्या समाजामध्ये तृतीयपंथी लोकसुद्धा त्यांचं आयुष्य आनंदाने जगताना आपल्याला दिसतात. मात्र तुमच्या आमच्यासारखेच सर्वसामान्य लोक हे आपल्या आयुष्यावरती टीका करतात, निंदा करतात आणि तक्रारी करतात की मला हेच मिळालं नाही, मला तेच मिळालं नाही. अरे काय हे? स्वामी विवेकानंदांना अवघं 40 वर्ष आयुष्य लाभले. इतकंच नव्हे तर ज्ञानेश्वर माऊलींना 21 वर्ष आयुष्य लाभले आणि त्यांनी जिवंतपणी समाधी घेतली. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना तर 50 वर्ष आयुष्य लाभले, पण त्यांचं कर्तृत्व किती महान आहे. त्यांच्या इतकंच आपल्याला आयुष्यमान लाभून सुद्धा आपलं कर्तृत्व त्यांच्या इतपत महान आहे का? आणि याचं उत्तर अर्थातच नाही आहे. कारण कसं असेल, आपल्या आयुष्यात जर एखादं क्षुल्लक असं संकट आलं तर त्या संकटाला आपण पाहतो, डगमगून जातो, कोलमडून जातो. पण तुम्हाला वास्तव सांगतो, ज्यावेळी एखादं जहाज हे समुद्र किनाऱ्यावरती असतं त्यावेळी ते सर्वाधिक सुरक्षित असतं. पण ज्यावेळी तेच जहाज हे उसाळलेल्या दर्याच्या पिसाळलेल्या लाटांवरती आरूढ होतं त्याचवेळी ते यशाचं पैलतीर गाठतं आणि त्याचवेळी त्या जहाजाचं उद्दिष्ट सफल होतं. अगदी आपलं आयुष्य हे सुद्धा असंच असतं. ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या संकटांशी आपण बेधडकपणे झुंजू, लढू, त्याचवेळी खरं तर आपलं आयुष्य हे सफल होतं. आणि म्हणूनच एक कवी म्हणून जातात की विजलो जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या पुन्हा नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी ती भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जळेल ती झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरीही वाट चालतो मी, कारण अडथळ्यांना पाहून अडखळणे हे पावलांना पसंत नाही. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन की आयुष्याच्या रंगमंचावरती वावरत असताना आपली भूमिका अशी गाजवा, अशी बजावा की आपली भूमिका जरी संपली तरी टाळ्या मात्र वाजतच राहिल्या पाहिजेत. धन्यवाद.